चा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। पीक विमा योजनेत मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। त्यासाठी मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे। पहा, 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप होत आहे। थोड्याच वेळात तर 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। यामध्ये 2022-2025 च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर पहा संपूर्ण माहिती काय आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल आणि कमी मिळाला असेल त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी रक्कम मोठी काय मिळणार, त्यांचे कारण सरकारने सांगितले आहे। म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्याचे पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात असल्याची माहिती समोर आली आहे। तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितलेले गेले आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे याची यादी तुम्ही सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे। आज तुम्ही 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता उद्या यासाठी 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा बँक खात्यात सोडला जाणार आहे। म्हणजेच की एकत्र सर्व शेतकऱ्यांना लाभ नाही मिळणार, म्हणून जर तुम्हाला टप्प्याने माहिती मिळेल तर टप्प्यानेच तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत पीक विमा पोहोचू शकतो। नुकसानीसाठी मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे। हा पीक विमा सरकारने मंजूर केला असून ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना खुशखबर आहे। आज थोड्याच वेळात तुमच्या बँकेत वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे, आज 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार। 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहे। आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळात पीक विमा जमा होत आहे। कृषी मंत्री विभागाने सांगितले आहे की शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। पहा शेतकरी मित्रांनो, पीक विमा हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत जमा होऊ शकतो। जर तुमचा 2022 पासून थकीत मिळालेला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025 च्या दरम्यान राहिलेला पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील। काही शेतकऱ्यांना तब्बल काल बँकेवर 52,000 रुपये ते 49,000 रुपयापर्यंत 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे। आता फक्त 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे। आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत। काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये विम्याचे वाटप झाले असून शेतकऱ्यांना वाटप होत आहे। पीक विमा 10,000 ते 15,000 येईल, परंतु केंद्र सरकारने 2022-23-24 या राहिलेल्या पीक विमा सर्व मिळून एकदम 50,000 रुपयापर्यंत किंवा 40,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुमचे शेती पिकांचे 2025, 23, 24 आणि 22 पर्यंत जर पिकाचे नुकसान झाले असेल तर पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे। जवळपास 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे।
या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सार्वत्रिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट सांगितले आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती पैसे जमा होणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही, तुमच्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही समजून जाईल. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आज 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होईल असे कृषी विभागाकडून आदेश देण्यात आले आहे. 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय, तर आपण पाहणार आहोत की पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरले आहे याची यादी सुद्धा 2 मिनिटांपूर्वी सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, हे सरकारला परत गेला. त्यामुळे 12 बँकेची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. आता 12 बँका कोणत्या पाहूया. 12 बँकांमध्ये निवड जर बघितलं, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्याचे फक्त 12 बँका निवडल्या. या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमचा पीक विमा जमा होणार. सरकारने आता 12 बँकांना प्राधान्य दिले आहे, कारण पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. जर तुम्ही या 12 बँकात जर सोडल्या असेल तर इतर बँके खाते उघडले असतील तर पीक विमा सोडण्यात कंपन्या अडचणीत येण्यात आहे. पीक विमा लवकरच जमा होणार असेही सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही अक्षरशः लक्ष देऊन बघा. या 12 बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा खात्यात जमा सोडला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. पीक विम्याची निवडलेले 12 बँकेची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विम्यात झालेल्या बातमीनंतर ही समोर आलेली मोठी अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूने सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे, त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे की बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार. अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. 14 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विमा आज, उद्या आणि परवा हे सोडण्यात येणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून या 14 जिल्ह्यात जर यादी तुमची असेल तर जेणेकरून तुम्हाला पीक विमा मिळेल. आणि 12 बँका पण स्वतः निवडलेल्या आहेत, त्यामुळे या 12 बँकेला सुद्धा विसरू नका. याच्या व्यतिरिक्त तुमचे बँक खाते जर असेल तर त्यांना लवकर कन्वर्ट करा किंवा चेंज करा, जेणेकरून तुम्हाला येणारा लाभ हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल.